जय भीम मित्रांनो, आपण जर बघितलं तर भाजपच्या ज्या खासदार आहेत पुण्याच्या मेधा कुलकर्णी या नुकत्याच आपल्या एका स्टेटमेंटमध्ये असं म्हणाल्या की हिंदू राष्ट्र निर्माण करण्याची ही शेवटची संधी आहे आणि मोदी जे आहेत ते हे एकटे करू शकत नाही. जशी शिवाजी महाराजांनी मावळ्यांना साथ दिली तशी साथ जर का या ठिकाणी मावळ्यांनी दिली तर खऱ्या अर्थानं जे भाजपचं हिंदू राष्ट्र आहे ते निर्माण करू शकतो असं आणि ही शेवटची संधी आहे असं मेधा कुलकर्णी आपल्या एका स्टेटमेंटमध्ये म्हणालेले आहेत. मी मागेसुद्धा यांच्यावरती एक व्हिडिओ बनवला होता की एका ठिकाणी कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये कार्यक्रमांच्या नावावरती किंवा वेगवेगळे जे आपले सण येतात त्यांच्या माध्यमातून तरुण पिढी कशी वाया जात चालली आहे आणि एका कार्यक्रमाच्या ठिकाणी DJ वगैरे लावला होता आणि त्यांनी तिथे जाऊन चाललेला जो तो तरुणांचा उन्माद होता तो थांबवला होता आणि एक चांगलं काम खासदार म्हणून त्यांच्याकडून झालं आणि त्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता. पण असं म्हणतात ना, जे मनी वसे ते ध्यानी दिसे, तसाच काहीसा कार्यक्रम मेधाताईंनी काल एका आपल्या स्टेटमेंटमध्ये केलेला आहे. त्यांनी भारताची खासदार म्हणून शपथ घेत असताना आपण जर बघितलं तर वेगवेगळे खासदार ज्यावेळेला संसदेमध्ये शपथ घेतात त्या ठिकाणी असं म्हणतात की माझा भारतीय संविधानावरती विश्वास आहे आणि या संविधानाच्या विश्वासामधून कोणत्याही प्रकारचं या संविधानाला गालबोट लागेल किंवा कोणत्याही माझ्याकडून असं वक्तव्य होणार नाही की देशाची एकता एकसंघता किंवा या भारताची विविधता यामध्ये फूट पडेल किंवा हा जो भारत, ज्या संविधानाने भारत म्हणून दिलेली जी कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टला कोणत्याही प्रकारे माझ्याकडून अशा प्रकारचं काम मी करणार नाही. अशा प्रकारची संविधानाप्रती जे लोक शपथ घेतात, जी लोक देशाच्या सर्वोच्च अशा स्थानावरती जातात, तिथे लोकांचे प्रश्न मांडतात, त्याच या मेधाताई ज्या खासदार म्हणून अशा प्रकारे संविधानाची शपथ घेऊन अशा प्रकारचं ज्या वेळेला स्टेटमेंट करतात त्यावेळेला आपणाला यांची जी वक्तव्य आहे ती जरूर पडताळावीशी अशी वाटतात. आपण बघितलं तर भारताचा विचार केला तर या भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती, वेगवेगळ्या प्रकारचे विचार मांडणारे लोक किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या खाण्याच्या पद्धती किंवा वेगवेगळे प्रकारचे विचार किंवा लोकांच्या विचारांमध्ये असमानता किंवा आपण बघितलं तर एवढी सारी डिव्हर्सिटी असताना तरी देखील हा भारत देश जो आहे तो संविधान मिळाल्यापासून आज तागायत एक आहेत. कोणत्याही प्रकारचं, जसं आज आपण बघतोय इराण असेल, इस्रायल असेल, धर्माचा एक कायदा असताना देखील या ठिकाणी युद्ध घडवली जातात. धर्माचा एक संपूर्ण विचारांचा एक प्रवाह असताना देखील त्यांचं जे संविधान आहे ते कसं कोलमडून पडलेलं आहे किंवा जी अर्थव्यवस्था आहे तिला कसे पाणी लागलेलं आहे किंवा जी अर्थव्यवस्था धर्माच्या नावाने ज्या लोकांनी अशा प्रकारे चालवण्याचा प्रयत्न केला ते देश कसे आज जगाच्या पाठीवरती युद्धांच्या भ्रमामध्ये पडलेले आहेत आणि प्रचंड मोठं एखाद्या युद्धामध्ये चिखलांचा जसा पाऊस पडतो तसा मानवी मृत्यूंचा जो हा साखळा आहे तो आपण आज अनुभवत आहोत. आणि अशा प्रकारची स्टेटमेंट करत असताना भारत नावाची, संविधान नावाची किंवा इंडिया नावाची जी कन्सेप्ट आहे ती अशा प्रकारच्या लोकांना अजून देखील कशी समजलेली नाही आहे हे आपणाला यातून दिसून येते. आणि म्हणून आपण बघितलं तर हिंदू राष्ट्र ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाचं संविधान लिहिलं, ज्या स्वतः बाबासाहेबांनी हे 26 नोव्हेंबर 1949ला ज्या वेळेला हे संविधान देशातील जे बॅरिस्टर होते, म्हणजे आपण बघितलं बरेच सारे लोक त्या संविधान सभेमध्ये बॅरिस्टर होते आणि त्या बॅरिस्टर लोकांना, नावाजलेल्या लोकांना, अभ्यासू लोकांना ज्यावेळी बाबासाहेब हे संविधान अर्पण करत आहेत त्यावेळी त्यांचं एका भाषणामध्ये एक स्टेटमेंट होतं की हे जे संविधान मी या देशाला अर्पण करतो आहे, हे संविधान मी तुम्हाला देतो आहे, पण हे संविधान राबवणारी लोक जर का प्रामाणिक असतील, जर का त्यांनी भारताचा विचार केला, जर का त्यांनी भारत दॅट इज इंडिया याचा जर का विचार केला तर जरूर हे माझं संविधान आहे ते एक चांगला उदाहरण किंवा एक चांगलं डॉक्युमेंट म्हणून देशाला मी अर्पण करेन. पण राबवणारे लोक जर का वेगळ्या मानसिकतेचे असतील, राबवणारे लोक जर का हिंदुत्वाच्या नावाने देशामध्ये अशा प्रकारे ब्रह्मांड माजवणार असेल, जर का हिंदुत्वाच्या नावाने आपल्या मनामध्ये असणारे एक ब्राह्मणत्व जर का उदयास आणण्यासाठी प्रयत्न करत असतील
किंवा अशा प्रकारच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून या देशातील विविध प्रकारच्या विचाराचे जे लोक आहेत, जे एकरूप राहतात, जे एकसंघ राहतात, जे समतेने एकमेकांशी व्यवहार करतात, अशा लोकांमध्ये अशा प्रकारच्या स्टेटमेंटच्या माध्यमातून जर का उणीव निर्माण करण्याचं काम कोण करत असेल तर मी दिलेलं जे हे संविधान आहे ते चांगलं राहणार नाही, असा एक संकेत बाबासाहेबांनी आपल्या या संविधान सभेतल्या एका भाषणामध्ये दिलेला आहे. आणि म्हणून नेमकं मग हिंदुत्व म्हणजे काय? या देशामध्ये 80% लोक जे आहेत ते आज देखील हिंदू आहेत. 80% लोकांमध्ये जवळजवळ 75% लोक या संविधानाच्या माध्यमातून मिळालेल्या जागा आहेत. मग त्या संसदेमधल्या असतील, नगरसेवक असतील, खासदार असतील, किंवा आपण बघितलं तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून निर्माण होणारे जे अधिकारी असतील, किंवा आपण बघितलं तर बऱ्याच साऱ्या पॉलिटिकल जे एजंट आहेत त्या एजंटाच्या माध्यमातून निवडून येणाऱ्या ज्या जागा आहेत त्या जवळजवळ आज 80% हिंदूंच्या हातामध्ये आहेत. आणि अशा प्रकारे हिंदूंच्या हातामध्ये अशा प्रकारच्या जागा असताना, त्यांची लोकसंख्या जास्त असताना, आणि मग अजून एक वेगळं हिंदू राष्ट्र म्हणजे नेमकं कसलं राष्ट्र निर्माण करायचं आहे यावरती आपणाला बघायला लागेल. आपण जर बघितलं तर हिंदुत्व म्हणजेच यांना एक ब्राह्मणत्व, एक ब्राह्मणी व्यवस्था, किंवा आपण त्याला म्हणू पुरुषी एक मानसिकता, किंवा आपण त्याला म्हणू की वेद पुराणांच्या माध्यमातून, मंत्रांच्या माध्यमातून एक धार्मिक ठसा इतर लोकांवरती कसा आपल्याला मिळवता येईल. आणि पुन्हा एकदा प्राचीन काळामध्ये ज्या व्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला, ज्या व्यवस्थेने इथल्या आपण बघितलं तर फुले शाहू आंबेडकरी किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंनी ज्या विचाराला संघर्ष दिला, तो विचार पुन्हा एकदा या भारतामध्ये रुजवण्यासाठी अशा प्रकारची हिंदुत्वाची जी कन्सेप्ट आहे ती हे लोक पुढे आणताना आपणाला दिसत आहेत. आणि म्हणून अशा प्रकारचा म्हणूचा एक कायदा पुन्हा एकदा देशामध्ये निर्माण व्हावा, किंवा अशा प्रकारे वेदपुराणांच्या माध्यमातून ज्या लोकांना कनिष्ठ समजलं गेलेलं आहे, जी लोक आज संविधानाच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या खुर्चीवरती बसलेले आहे, ज्या संविधानाच्या माध्यमातून उच्च जागेवर बसून चांगला अभ्यास करून ज्या लोकांनी आपल्या हातामध्ये सत्ता असेल, ज्ञान असेल, किंवा वेगवेगळ्या प्रकारची उच्च स्थानं जी मिळवलेली आहेत ती पुन्हा एकदा त्यांना फेकून द्यावीशी लागणार आहेत का? म्हणून अशा प्रकारचा एक कायदा आणण्याची भाषा आज मेधाताई आपल्यासमोर करत आहेत. आणि म्हणून आपण बघितलं तर स्वतः बाबासाहेब आंबेडकरांचं जे शिक्षण आपण बघितलं ते MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर ऑफ लॉ, म्हणजे देशातला अशा प्रकारचा एक उच्च व्यक्ती जो परदेशात जाऊन अशा प्रकारची जातीची मानसिकता परदेशातून शिक्षण घेऊन येऊन भारतामध्ये पुन्हा एकदा त्या जातीची मानसिकता ज्या माणसानं छेडली, ज्या माणसानं एवढा साला आपला झालेला त्रास सहन करून देखील या देशाला एक संविधानाचा एक कायदा संमत केला, अशा व्यक्तीला ज्या मानसिकतेने त्रास दिला ती मानसिकता पुन्हा एकदा या देशामध्ये आपलं डोकं वर काढू इच्छिते की काय, हे या स्टेटमेंटमधून आपल्याला बघायला मिळतं. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या हिंदुत्वाने म्हणजे ज्या मनुस्मृतीने, ज्या ब्राह्मणत्वाने इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जाती निर्माण केल्या. चांभार असेल, माघ असेल, महार असेल, कराडे असेल, वऱ्हाडे असेल, भंडारी असेल, अशा प्रकारच्या असंख्य जाती या भारतामध्ये निर्माण केल्या. आणि या जातीच्या माध्यमातून त्यांना एका विशिष्ट कामामध्ये अडकवलं गेलं. आणि मनुस्मृतीच्या कायद्यानुसार त्या जातीनं जे ठरवून दिलेलं काम आहे तेच काम गेली कित्येक पिढ्या हे लोक करत होते. पण ज्या वेळेला संविधानाच्या माध्यमातून लोकांना त्यांच्या लोकसंख्येच्या माध्यमातून ज्या वेळेला जागा मिळाल्या, रिस्पेक्ट मिळाला, किंवा नोकरी मिळाली, किंवा आपण बघितलं सामाजिक रिस्पेक्ट मिळाला, आणि हेच लोक आज माणसाशी माणसासारखे वागू लागलेले आहेत. आपण जर बघितलं तर हिंदुत्व किंवा जे ब्राह्मणत्व आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की म्हणजे आपण बघितलं तर म्हणजे लोकांशी चर्चा करताना असा एका मुसलमान व्यक्तींविषयी मनामध्ये असणारा जो तीव्र असा जो द्वेष आहे तो आपणाला बऱ्याच साऱ्या ठिकाणी जाणून येतो. जे लोक धर्माच्या नावाने जर का अशा प्रकारे घाणेरडी कामं देशामध्ये करत असेल तर त्यांचा निषेधच करावा. पण आपण जर बघितलं तर त्या संविधानाने ज्या लोकांनी या भारताचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे अशा लोकांना टॉर्चर करणं, अशा लोकांच्या बद्दल मनामध्ये द्वेष ठेवणं, किंवा अशा प्रकारच्या लोकांबद्दल तरुणांमध्ये द्वेष पसरवणं, ही जी मानसिकता आहे ती आपल्याला येत्या काळामध्ये दिसते की काय असं चिन्ह दिसतं. आणि म्हणून आपण बघितलं ती जी हिंदुत्व आहे, जे ब्राह्मणत्व आहे, जे मनुस्मृतीचा जो कायदा आहे त्यातील ज्या गोष्टी आहेत त्या आज आपण या ठिकाणी बघणार आहोत.
स्त्री म्हणजे जी स्त्री आहे किंवा पत्नी आहे, माता आहे किंवा आपण म्हणतो युवा आहे, कन्या आहे, वृद्ध आहे, ती स्वतंत्र राहायला नको असं मनुस्मृतीमध्ये जो अध्याय क्रमांक 9 आहे त्यामध्ये श्लोक क्रमांक 2 ते 6 आहे ह्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे स्त्रीचं जे स्त्रीला दिलेलं जे या मनुस्मृतीमधलं जे स्थान आहे ते किती खालच्या दर्जाचं आहे, ते किती नीचपणे वापरलं गेलेलं आहे किंवा ते तशा प्रकारच्या कृत्यांमुळे स्त्रीला किती मागे ठेवलं गेलं हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्याचबरोबर आपण बघितलं तर पती पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो. म्हणजे जो पती आहे तो पत्नीचा केव्हाही त्याग करू शकतो किंवा तिला गहाण ठेवू शकतो. अशा प्रकारचा एक कायदा या मनुस्मृतीमध्ये श्लोक क्रमांक 45मध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर संपत्तीत किंवा मालमत्तेत स्त्रीला जो आहे तो अधिकार नव्हता किंवा जो पती आहे किंवा जो पुत्र आहे किंवा जो पिता आहे तोच त्याचा केवळ मालक असेल असं मनुस्मृतीच्या श्लोक नंबर 416मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण बघितलं तर ज्या स्त्रिया आहेत त्यांना शूद्र गणलेल्या आहेत किंवा त्या गावार आहेत किंवा त्यांना ढोरांसारखं म्हणजे एखाद्या जनावरांसारखं आपण वागवलं पाहिजे असं मनुस्मृतीच्या श्लोक क्रमांक 299मध्ये लिहिलेलं आहे. आणि म्हणून या श्लोकांच्या माध्यमातून या मनुस्मृतीच्या कायद्यांच्या माध्यमातून स्त्री वर्गाला किती हीन वर्गाची वागणूक दिलेली आहे ते आपणाला या ठिकाणी जाणवतं. त्याचबरोबर त्यामध्ये श्लोक क्रमांक 66 आणि श्लोक क्रमांक जो 18 आहे अध्याय 2 आणि 9 त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की असत्य जसं अपवित्र असतं किंवा तशा स्त्रिया या अपवित्र आहेत असं म्हटलेलं आहे. त्यांना शिकणे, त्यांनी शिकवणे किंवा जे वेद आहेत, जे मंत्र आहेत यांचा उद्घोष करणे किंवा ते आपल्या तोंडातून बाहेर काढणे किंवा म्हणणे हे किती अपवित्र आहे किंवा किती हीन दर्जाचं आहे हे या मनुस्मृतीच्या अध्याय क्रमांक 66 आणि 18 नंबरमध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण पुढे गेलो तर शेवटी स्त्रिया या नरकात जाणाऱ्या आहेत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे अध्याय क्रमांक 11 श्लोक नंबर 36 आणि 37मध्ये असं सांगितलं आहे. त्याचबरोबर आपण जर पुढे गेलो तर यज्ञ आहेत, वेद आहेत, ही जी कार्य आहेत ती केवळ ब्राह्मणाने करायची आहे. स्त्रीचे म्हणजे स्त्रीने त्यांच्यासाठी जेवण करायचं आहे पण स्त्रीच्या समोर अशा प्रकारचा जेवणाचा स्वीकार करणे हे स्वागतार्ह नाही असं श्लोक क्रमांक 205 आणि 206मध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण पुढे गेलो तर स्त्री ही पुरुषांना मोहित करणारे आहे असं श्लोक क्रमांक 214मध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे जे हे कायदे आहेत ते स्त्रीला किंवा एखाद्या देशातील एखाद्या विशिष्ट वर्गाला कसा कमी खेचण्याचा भाग आहे हे आपण यामध्ये बघत आहोत. त्याचबरोबर आपण बघितलं तर स्त्री केवळ शय्या किंवा आभूषण किंवा जे वस्त्र आहे किंवा जी आभूषणं किंवा यावरती प्रेम करणारे आहे किंवा वासनायुक्त किंवा बेईमान आहे असं श्लोक क्रमांक 17मध्ये अध्याय क्रमांक 9मध्ये मनुस्मृतीच्या लिहिलेलं आहे. आणि म्हणून पती जसा दुराचारी असतो किंवा तो स्त्रीवर आसक्त असतो किंवा किती दुर्गुण असो किंवा नपुसक असो किंवा कसाही असो, दारू पिणारा असो, शिलांचं पालन न करणारा असो किंवा त्याने किती त्या स्त्रीला त्रास दिला तरी पण त्याची पूजा करावी असं या मनुस्मृतीच्या अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 154मध्ये लिहिलेलं आहे. त्याचबरोबर अशा प्रकारचे हे कायदे आहेत. आपण जर बघितलं तर स्त्रीला पूर्वी केवळ चूल आणि मूल केवळ मुलं निर्माण करणे आणि त्यांची केवळ आयुष्यभर देखभाल करणं किंवा शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं किंवा स्त्रीला शिक्षणाचा भागच मानलं गेलेलं नव्हतं. किंवा आपण बघितलं तर जुन्या ज्या प्राचीन प्रथा आहेत जसं की एखादा नवरा निघून गेला तर त्या स्त्रीला जगण्याचा अधिकार देखील नव्हता आणि मग त्या स्त्रीनं जसा आपला पती निघून गेला तर त्याच्या मागे त्या चित्तेवरती उडी टाकायची. अशा प्रकारच्या सतीप्रथेचा देखील उद्घोष आपण या स्मृतीमध्ये बघू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या कायदे हे प्रत्यक्ष कायदे या पुस्तकांच्या माध्यमातून स्त्रियांना त्रास दिले गेलेले आहेत किंवा प्राचीन काळामध्ये अशा प्रकारचे कायदे झालेले आहेत. आणि हे सर्व फेकून द्यायचं काम, हे सर्व जे धर्मग्रंथ आहेत ते फेकून द्यायचं काम स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. महात्मा फुल्यांनी आपल्या पत्नीला घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून या क्षेत्रामध्ये फार मोठी जी आहे ती उलाढाल केलेली आहे. आणि आज या बहुजनांच्या, आज या स्त्रियांच्या घराघरामध्ये हाताहातामध्ये पेन असेल, वही असेल, पुस्तक असेल, आज सरकारी जागांवरती, आज प्रायव्हेट नोकऱ्यांवरती, आज उच्च पदावरती ज्या स्त्रिया बसलेल्या आहेत त्याचं जर कोणतं योगदान असेल
तर ते भारतीय संविधानाचं आहे. ते इथल्या शाहू फुले आंबेडकरी विचारानं दिलेलं जे हे बालकडू आहे ते या स्त्रियांना मिळालेलं आहेत. आणि म्हणून मुलींचा स्त्रियांचा जो सत्कार आहे तो या ठिकाणी संविधानाने त्यांना मिळवून दिलेला आहे. आज ज्या मेधा कुलकर्णी अशा प्रकारचं स्टेटमेंट करतात त्यांना देखील या पदावरती बसण्याचा जो हा अधिकार आहे तो या भारतीय संविधानानं दिलेला आहे. आणि ज्या संविधानाच्या माध्यमातून अशा प्रकारच्या जागा पटकावणे, ज्या संविधानाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं जीवन अनुभवणे, ज्या संविधानाच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च अशा संसदेमध्ये जाऊन अशा प्रकारची स्टेटमेंट करणे, म्हणजे असं म्हणतात ना, ज्या ताटामध्ये आपण खातो त्या ताटावरती अशा प्रकारची अवस्था आज मेधाताई कुलकर्णी यांनी क्रिएट केलेली आहे. ज्या संविधानाने तुम्हाला ऐश आरामाची जिंदगी दिली, त्या संविधानाच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं किंवा जो शब्दच अस्तित्वात नाही अशा प्रकारच्या शब्दाचं वेगळ्या प्रकारचं एक राष्ट्र निर्माण करणे किंवा अशा प्रकारची एक गुलामगिरीची व्यवस्था आणायचा प्रयत्न करणे हे कितपत त्यांना शोभतं हे देखील या ठिकाणी विचार करण्यासारखं आहे. आणि म्हणून प्रत्येक जी स्त्री आहे ही आई आहे, प्रत्येक जी स्त्री आहे ती बहीण आहे, प्रत्येक जी स्त्री आहे ती कोणाची ना कोणाची बायको आहे, प्रत्येक जी स्त्री आहे ती कोणाची ना कोणाची मुलगी आहे. अशा स्त्रीबद्दल लिहिलेले जे हे कायदे आहेत, अशा स्त्रीबद्दल लिहिलेलं जे हे हिंदुत्व आहे, अशा स्त्रीबद्दल अशा प्रकारची एक ब्राह्मणत्वाची जी विशिष्ट विचारसरणी आहे, जी पुरुषी मानसिकता पुढे आणते, जी अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांच्या धर्मांच्या पुस्तकांच्या माध्यमातून गुलामगिरीची व्यवस्था निर्माण करते, अशा प्रकारचं राष्ट्र निर्माण करणं ही किती संविधानाला मोठं आव्हान निर्माण करणारी वक्तव्ये या ठिकाणी आपल्याला दिसतात हे आपण बघत असतो. आणि म्हणून अशा प्रकारे एखाद्या स्त्रीला, एखाद्या वर्गाला हील लेखणारी जी पुस्तकं, जी राष्ट्र जे लोक पुढे आणण्याचा प्रयत्न करतात त्यांना आपण नेहमीच विरोध केला पाहिजे. आणि म्हणून ह्या धर्मग्रंथांनी नेमकं काय दिलं यावरती देखील आपल्याला विचार करावा लागेल. आणि या धर्मग्रंथांना सोडून भारतीय संविधानानं आपल्याला काय दिलं याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागेल. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या या स्टेटमेंट आहेत, अशा प्रकारच्या स्टेटमेंटला विरोध करणं, अशा प्रकारच्या स्टेटमेंट जसं की भारतीय संविधानाच्या विरोधात मी कोणतंही काम करणार नाही, इथल्या प्रत्येक घटकाला, इथल्या प्रत्येक वर्गाला, इथल्या प्रत्येक SC ST OBC NT VJNT या प्रत्येक वर्गाला त्यांचा न्याय मिळवून देण्याची जी लोकं भाषा करतात तीच लोकं त्या संविधानाच्या विरोधामध्ये अशा प्रकारची स्टेटमेंट करतात. म्हणून याचा आपण निषेध केला पाहिजे. आणि म्हणून या मनुस्मृतीने आपण जर बघितलं तर जे आपले आडनावं आहेत, मेडे, तेडे, कापडे अशा प्रकारची टाकाऊ आडनावं आपण जर बघितलं तर धोंड्या, दगडू अशा प्रकारची जी नीच नावं आहेत ती देखील या मनुस्मृतीने पुढे चालवत आलेली आहेत. आणि म्हणून या मनुस्मृतीचा, या अशा प्रकारच्या राष्ट्राचा आपण विरोध केला पाहिजे, निषेध केला पाहिजे. अशा प्रकारची विचारसरणी ज्या संविधानाने टाकून दिलेली आहे, अशा प्रकारच्या विचारसरणीने ज्या संविधानाने या विचारसरणीला टाकाऊ समजलेले आहे, अशा प्रकारची टाकाऊ वक्तव्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पुन्हा एकदा त्यांची जागा दाखवण्याची हिंमत लोकांनी ठेवली पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर का आपणाला या देशामध्ये, या देशाचं वैविध्य, या देशाचं अशा प्रकारचं एक जगाच्या पाठीवरची संविधानाच्या माध्यमातून पुढे जाण्याचं तत्त्व जर का कोणतं असेल तर केवळ आणि केवळ ते भारतीय संविधान असेल. आणि म्हणून या संविधानाच्या माध्यमातून, या संविधानिक कायद्यांच्या माध्यमातून, या संविधानिक नोकऱ्यांच्या माध्यमातून, या संविधानिक सामाजिक एकरूपतेच्या माध्यमातून आज इथला वेगवेगळ्या प्रकारचा जो प्रवाह आहे, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म मानणारे जे लोक आहेत ते या देशामध्ये बऱ्याच प्रकारचे धर्म असून देखील एक संगतीने राहतात. या देशाचा जो तिरंगा आहे तो आपला मान आणि सन्मान समजतात. या देशाच्या तिरंग्यावरती असलेलं जे अशोक चक्र आहे ते आपली शान समजतात. आणि म्हणून या तिरंग्यातील अशोक चक्रावरती असणारे जे 24 आरे आहेत ते आपणाला मानवतेची शिकवण देतात. ते आपणाला आपल्या जीवनातील प्रत्येक जी मूल्ये आहेत ती जपण्याची संधी देतात. आणि या संधीतून समानता कशी निर्माण होईल, या अशोक चक्राच्या 24 आऱ्यांमधून लोकांमध्ये चांगले व्यवहार कसे टिकून राहतील, लोकांच्या व्यावहारिक जीवनामध्ये एकरूपता, समता, समानता, बंधुत्व, न्याय किंवा मानवता कशी टिकून राहील याची शिकवण द्यायचं काम करत असतात. आणि म्हणून ज्या व्यक्तींना आपण निवडून देतो त्या व्यक्ती जर का अशा संविधानाच्या विरोधात बोलत असतील, काम करत असतील तर अशा व्यक्तींना
आज घरी बसवायची खरी वेळ आलेली आहे, हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. आणि म्हणून मित्रांनो, अशा प्रकारच्या ब्राह्मणत्वाला, अशा प्रकारच्या पुरुषी मानसिकतेला, अशा प्रकारच्या म्हणूनच्या कायद्याला स्त्रियांनी फार मोठा जोरदार विरोध केला पाहिजे. आणि अशा स्त्रियांना आपण खऱ्या अर्थानं सपोर्ट केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं मानवतेची शिकवण, माणसाला माणूसपण म्हणून बघण्याची जी शिकवण ज्या संविधानानं दिली, आज आपल्यामध्ये जो मान आहे, सन्मान आहे, रिस्पेक्ट आहे, नोकरी आहे, शिक्षण आहे, समाजामध्ये असलेली जी प्रतिष्ठा आहे, ती या संविधानाने मेधाताई कुलकर्णी यांना मिळवून दिलेली आहे. पण एक स्त्री म्हणून जर का त्यांना अशा प्रकारचं राज्य हवं असेल किंवा तशा प्रकारची विचारसरणी त्या स्वीकारू पाहत असतील, तर इथे प्रत्येकाला त्याचा वैयक्तिक अधिकार देखील दिलेला आहे. तो त्यांनी जरूर घ्यावा आणि अशा प्रकारची आचारप्रणाली त्यांनी अनुभवावी. अशा प्रकारचं जे जीवन आहे, अशा प्रकारचे जे मनूचे कायदे आहेत, जे मी तुम्हाला प्रत्येक अध्यायानुसार, प्रत्येक श्लोकानुसार कसे आहेत ते समजावून सांगितलेले आहेत किंवा त्यांची माहिती तुम्हाला दिलेली आहेत, ते हिंदू राष्ट्र जर का त्यांना मान्य असेल तर त्यांनी अवश्य आपल्या घरामध्ये त्याची सुरुवात करावी. अशा प्रकारचं जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याचा आपण या ठिकाणी निषेध केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हा जो भारत आहे, या भारतामध्ये राहणारा बहुसंख्य घटक हा हिंदू आहे आणि तो इथल्या प्रत्येक व्यक्तीचा रिस्पेक्ट करतो. इथल्या प्रत्येक दुसऱ्या माणसाशी, मग ते मुस्लिम असो किंवा ख्रिश्चन असो, ईसाई असो, बुद्धिस्ट असो, प्रत्येक जो वर्ग समूह आहे त्यांच्याशी चांगल्या पद्धतीनं देवाणघेवाण करतो, चांगला व्यवहार करतो. आणि म्हणून अशा प्रकारे लोकांमध्ये भ्रम पसरवणे ही जी मानसिकता आहे ती त्यांनी बदलली पाहिजे. आणि हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो सांगायचं होतं. आपण सगळे आम्ही या भारताचे लोक आहोत हे मात्र विसरू नका. आणि इंडिया दॅट इज भारत असं संविधानामध्ये म्हटलेलं आहे. या संविधानाची काळजी घेऊया आणि या भारतामध्ये जसं आपण सुखाने नांदतो आहे किंवा जसं आपण प्रत्येक समूहाचा रिस्पेक्ट करतो आहे, तसाच रिस्पेक्ट यापुढे करूया. आणि म्हणून अशा धर्मांध लोकांपासून सावध राहा, सतर्क राहा आणि आपला अमूल्य वेळ जो आहे तो या जीवनाचा अमूल्य वेळ चांगल्या कामासाठी गुंतवा. अशा प्रकारची जी इच्छा आहे ती मी या ठिकाणी प्रदर्शित करतो आहे. तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी राजा देतो. जय भीम.